नमस्कार. केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 विशेष कार्यक्रमात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशविकासाचा दूरगामी दृष्टिकोन मांडणारा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प रालोआ सरकारकडून संसदेत सादर. अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन, कररचनेचं सुसूत्रीकरण, सामाजिक सुरक्षा तसंच अल्पसंख्याकांसाठी योजनांची घोषणा. व्यक्तिगत प्राप्तिकरात बदल नाही, सेवा करात वाढ, संपत्ती कर पूर्णपणे रद्द, ज्येष्ठांसाठी कल्याण निधी प्रस्ताव. तंबाखूजन्य पदार्थ, हॉटेल, फोन बिलात वाढ, फ्रीज, टीव्ही, चामड्याच्या वस्तू, एलईडी दिवे, पेसमेकर स्वस्त. पायाभूत सुविधांसाठीच्या गुंतवणुकीत 70,000 कोटींची वाढ. शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी 8.5 लाख कोटींची तरतूद. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूद 11% वाढ. अणुऊर्जा आणि संशोधनासाठी 5,900 कोटींची तरतूद. अर्थसंकल्प गुंतवणुकीला चालना देणारा आणि गरिबांचा विचार करणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अर्थसंकल्प केवळ करदाते आणि बड्या उद्योजकांचा विचार करणारा, पी. चिदंबरम. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 18 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 9 पैशांनी वाढ. आणि मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक भागात अवकाळी पाऊस. राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते हरीश रोगे आणि अर्थतज्ञ मृगांक परांजपे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार हरीशजी. नमस्कार मृगांकजी. या विशेष बातमीपत्रात, विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. हरीशजी, 282चं पूर्ण बहुमत असलेल्या सरकारने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या काही प्रतिक्रिया इथे आलेल्या आहेत की श्रीमंतांची घर वापसी अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिलेली आहे. पण हा पूर्ण अर्थसंकल्प होता आणि अर्थसंकल्पाकडे बहुआयामी दृष्टीने बघितलं पाहिजे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? हे सरकार जे आहे गेल्या 20-25 वर्षाच्या नंतर पहिल्या प्रथमच देशाला पूर्ण बहुमताचं सरकार मिळालंय. 282 भारतीय जनता पक्षाची मंडळी निवडून आली आणि जवळजवळ 336 सदस्यांचा पाठिंबा ह्या सरकारला आहे. आणि त्यामुळे हे सरकार जे आहे ह्या अर्थसंकल्पामधून या देशामधल्या सर्वसामान्य गरीब माणसाचं हित करणारा असा अर्थसंकल्प सादर होईल अशी आमची अपेक्षा होती. परंतु हे संपूर्ण अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर मी आणि माझ्यासारख्याच अनेकांच्या अशा प्रतिक्रिया झाल्या की हा अर्थसंकल्प नाही तर हा जेटलींचं व्हिजन डॉक्युमेंट आहे की याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कल्पना मांडण्यामध्ये आलेला आहे. कळलं असं सांगितलं जातं की पुढच्या 5 वर्षांचा विचार केलेला आहे. अर्थसंकल्प जो असतो तो प्रत्येक वर्षाचा असतो. या वर्षामध्ये तुम्ही काय करणार ते बोला. कळलं का नाही? तर या ठिकाणी आम्ही फार दूरगामी परिणाम जे आहेत ते आम्ही बघणार आहोत. मी आपल्याला सांगतो की अतिशय नरेंद्र मोदी म्हणाले की मी नशीबवान पंतप्रधान आहे. खरं आहे ते की ते ज्यावेळेला UPAचं सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंगांचं, त्यावेळेला कच्च्या तेलाचे भाव, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, त्याचे भाव जवळजवळ $130 पर बॅरल या ठिकाणी अर्थतज्ञ बसलेले आहेत. हा भाव होता. आणि आताचा जो भाव आहे तो साधारणपणे इतका खाली गेलेला आहे की जवळजवळ 45 ते 50 डॉलर म्हणजे 60% ते भाव कमी आलेले आहेत. परंतु त्याचा परिणाम जो आहे, त्याचा जे फायदा जो सर्वसामान्य गरीब माणसाला मिळायला पाहिजे होता तो काही मिळताना त्याचा फायदा हरीशजी निश्चित मिळेलही. याला तशाही त्यांच्याकडनं सरकारकडनं आलेला आहे. कारण अर्ध्यानी किमती खाली उतरला ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आपल्याला वित्तीय तुटीत सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. पण ह्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे आपण जेव्हा बघतो की बहु दृष्टिकोन ठेवून पाहायला पाहिजे की तो शॉर्ट टर्मसाठी नाही, लॉंग टर्मसाठी पाहायला पाहिजे. मला वाटतं मृगांकजी आपली प्रतिक्रिया काय? आपण काँग्रेसची, विरोधकांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली एक अर्थतज्ञ म्हणून त्याचं आपलं काय बघायला? तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की आणि ह्या बाबतीत म्हणजे 2-3 ठळक गोष्टी जाणून आल्या. पहिलं म्हणजे फेडरलिझम, ह्याच्यावरती जो एक स्ट्रेस आहे की जी काही अर्थसंकल्पातनं आणि कर ह्याच्यातनं जी मिळकत होते ती चांगल्या प्रमाणात राज्यांना मिळाली पाहिजे. कारण का राज्यांमध्येच बऱ्याचशा प्रकल्पांची पुढे अंमलबजावणी करायची असते. त्या दृष्टीने अगदी ठोस निर्णय आणि ठोस कदम ह्यावेळेस घेतलेले दिसले. दुसरं
जे एक आवश्यकता होती की आणि आता विरोधकांनी असं म्हटलं पण एक अर्थतज्ञ किंवा फायनान्शियल क्षेत्रातल्या लोकांची एक अपेक्षा जी असते की बजेट जे असतं त्यात दोन पार्ट्स असतात. एक म्हणजे ह्या वर्षीचा आपला आराखडा, मला किती रुपये मिळणार आहेत आणि किती खर्च होणार आहे ते ह्या वर्षीचं असतं. पण प्लॅनिंग जे असतं, कारण काय बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण करतो त्या एका वर्षात किंवा 6 महिन्यात होण्यासारख्या नसतात आणि त्या लॉंग टर्म असतात आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने नक्कीच ह्यावेळेस अर्थसंकल्पात आम्हाला बरंच काही दिसतं. तिसरी जी गोष्ट आणि त्यात सुद्धा ह्यावेळेसच्या 2-3 गोष्टी जाणून आल्या की एकतर कोणत्याही निर्णयात एक अचानकपणा असू नये की आता उद्यापासून काहीतरी बदल होणार हे असू नये. दुसरं, केलेल्या गोष्टींचा मागच्या कोणत्याही गोष्टीवरती इफेक्ट असू नये. आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे की लॉंग टर्म इफेक्ट ज्याचे होतील ते काही गोष्टी या अर्थसंकल्पात आम्हाला दिसतात. त्यामुळे ॲट अ व्हेरी ज्याला आपण हाय लेवल म्हणू, नक्कीच ह्या अर्थसंकल्पाबद्दल एकंदर जागतिक लोकांचं आणि अर्थक्षेत्रातल्या लोकांचं फारच ज्याला आपण एक पॉझिटिव्ह रिॲक्शन असेल असं माझं म्हणणं आहे. हरीजी, ते आपण म्हटलं की युपीए सरकारच्या काळावर एक हे असा म्हणायचं की एक रेड टेपिझम होतं तिथे. तर रेड टेपिझम पासून तर रेड कार्पेट ह्या प्रकारची आपल्याला सुरुवात म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेली की आम्हाला रेड टेप नको, आम्हाला रेड कार्पेट घालायचं उद्योगांसाठी. त्यात वाईट काय, मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला ग्रोथ हवी असेल, आपल्याला एम्प्लॉयमेंट वाढवायचं असेल. आपल्या काळात 7 लाख कोटींचे प्रोजेक्ट, स्टॉल प्रोजेक्ट होते. आपण म्हणतोय की असं आकडेवारी आलेली आहे. कारणं अधिक असतील, त्याला कारणं फार वेगळी असू शकतील. तर मग कुठेही त्या काळात आपल्याला एम्प्लॉयमेंट वाढलेली दिसली नाही. एम्प्लॉयमेंट वाढली ती सेवा क्षेत्रातनं वाढली, मॅन्युफॅक्चरिंगमधनं वाढली नाही. हा कुठेतरी आपल्याला कळलं असेल की हा युपीए सरकारचा एक थोडा अपयशाचा भाग होता. नाही, आता आपण रेड टेपच्या बाबतीमध्ये बोललात आणि आता रेड कार्पेट घातलेलं आहे. गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे, HDFCचे चेअरमन पारेख, आता यांनी कुठले उद्गार काढलेले आहेत ते सगळ्या मीडियामधून जाहीर झालेले आहे, लोकांच्या समोर आलेलं आहे. ज्या अनिल अंबानीने कळकने नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांची आरती ओवाळलेली होती, सगळ्या प्रकारचं साधनं त्यांना पुरवलेली होती, त्या अंबानीने कुठल्या प्रकारचे उद्गार काढलेले आहेत? मी नाही काढलेलं आहे. आणि दुसरं एवढंच कशाला, रघुराम राजन जे रिझर्व्ह बँकेचे चेअरमन आहेत, आपलं गव्हर्नर आहेत, त्यांनी काढलेले उद्गार आता तेवढा वेळ देणार नाहीत, माझ्याकडे आहेत, त्यांनी कोट करू शकतो मी. तर एक सांगायचं एक गोष्ट मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सांगितलं की गेल्या 10 वर्षामधले 7 लाख कोटींचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याची अनेक कारणं आहेत, कारणं अनेक आहेत. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, हा देश आता ही जी तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा अर्थशास्त्रामधली निपुण मंडळी आहेत, हे म्हणजे त्यांच्या उद्योगाचं कसं भलं होईल कळलं नाही. पण आम्ही ज्या वेळेला बघतो तेव्हा मी एक सर्वसामान्य माणूस आहे, त्यावेळेला माझ्या दृष्टिकोनातून उद्योग कोणासाठी असतो, नाही उद्योग कोणासाठी असतो, विकास कोणासाठी असतो, एम्प्लॉयमेंट कोणासाठी असते, ही माणसासाठी असते. मी आपल्याला सांगतो का नाही की हे प्रकल्प जर सुरू व्हायचे असेल तर पर्यावरणाचे काही प्रश्न निर्माण होतात, जमीन अधिग्रहणाचे काही प्रश्न निर्माण होतात आणि असंख्य प्रश्न वेगवेगळ्या त्या राज्यामधले त्या स्थानिक प्रश्न असतात. या सगळ्यांना ओव्हरकम करून तुम्हाला त्यावेळेला पुढे जायचं असतं. आता मला सांगा ना, 2013 सालामध्ये भूमी अधिग्रहणाचा कायदा हा काँग्रेसच्या शासनाने त्यावेळेला आणला, युपीए शासनाने आणला आणि त्याचं अभिनंदन जाहीरपणे त्या संसदेमध्ये आजच्या ज्या आमच्या सुषमा स्वराज ज्या मंत्री आहेत आणि जेटली आहेत त्याने त्यावेळेला आमच्या त्यावेळेच्या मंत्र्याचं अगदी जाहीरपणे अभिनंदन केलं की नजीकच्या काळामध्ये इतका क्रांतिकारक कायदा आणि कृषी क्षेत्राला चालना देणारा कायदा आजपर्यंत झाला नाही असं यावेळी सुद्धा. पण मला वाटतं लोकसभेत म्हटलं की आम्ही तेव्हाही तुम्हाला साथ दिली होती. मला वाटतं भाजपा यांनी म्हटलेलं आहे की त्यावेळी सुद्धा जेव्हा कायदा 2013 साली होता, त्यांना माहिती की 1894 पासून जो कायदा होता त्यात थोड्या सुधारणा. हरीजी, एक आपल्याला इथे थोडीशी विश्रांती घ्यायला लागते, कमर्शियल ब्रेक आपल्याला घ्यायला लागतं, त्यानंतर आपण चर्चा सुरू करू. एक छोटीशी विश्रांती घेतोय आपण या ठिकाणी. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत काँग्रेस प्रवक्ते हरीश रोगे आणि अर्थतज्ञ मृगांक परांजपे. हरीजी, मी आपल्याकडे लँड ॲक्विजिशन बद्दल बोलायला परत येतो. मृगांकजींना मला विचारायचं आहे, हरीशजी जे म्हणाले की हे रेड कार्पेट
किंवा जी ट्रीटमेंट आपण म्हणतो की टेपिझमपासून रेड कार्पेटकडे प्रवास आहे. कॉर्पोरेट्स किंवा हे उद्योगधंदे किंवा हे इन्व्हेस्टमेंट आहे, आपण गेल्या काही वर्षात बघितलं की इन्व्हेस्टमेंट रिवाईव्ह इथे झाली नाही, गुंतवणूक इथे झाली नाही कुठल्या उद्योगात, त्यामुळे आपल्याला हे दिसतात. मग बँकेचे NPA असतील, हे सगळे जे झालेले प्रॉब्लेम्स आहेत हे केवळ गुंतवणूक न आल्यामुळे झालेले आहेत. आत्ताच्या अर्थव्यवस्थेची जर आपली स्थिती बघितलं तर आपल्याला गुंतवणूक हवीच आहे, म्हणजे कॅपिटल आपल्याला हवं आहे, मग ते देशांतर्गत असेल किंवा फॉरेन कॅपिटल हवं असेल. ह्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आपल्याला काय दिशा दाखवतोय? तुमचं अगदी बरोबर म्हणणं आहे की आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा होता. आणि एक छोटंसं म्हणजे माहिती म्हणून सांगतो की गेल्या 8-9 महिन्यात जे एक वातावरण होतं, बरेचसे लोक इथे गुंतवणूक करायला आता जास्त उत्सुक आहेत, पण ते पण वाट बघत होते की पुढची वाटचाल कशी असेल आणि त्याच्यावरती त्यांचे बरेचसे निर्णय होणार होते. एक अजून माहिती म्हणून सांगतो की आज जर का तुम्ही जगातले 3 मोठे खंड बघितलेत, म्हणजे अमेरिका, युरोप आणि आशिया, तर अमेरिकेत गुंतवणूक करणं आजही अतिशय फायद्याचं आहे. पण सध्या युरोपमध्ये मात्र गुंतवणूक करणं इतकं काही फार फायद्याचं नसल्यामुळे लोक आशियाकडे बघतायत. आणि एशिया म्हटलं की चायना आणि इंडिया असं समीकरण होतं इतके वर्ष. चायनाला थोडासा ब्रेक लागल्यामुळे आज लोक खरंच उत्सुकतेने भारताकडे बघतायत. आणि म्हणून मी हा एक बॅकग्राऊंड दिली तुम्हाला. आणि त्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही जर का बघितलं तर आज 3-4 गोष्टी आजच्या अर्थसंकल्पात ज्या आढळल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. सर्वात पहिलं म्हणजे गार, म्हणजे जे जनरल अँटी अवॉइडन्स रेग्युलेशन होतं, त्याच्याबद्दल जी लोकांना अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. पहिलं म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन 2 वर्षांनी पुढे ढकलण्यात आलंय. दुसरं, एक नक्की तारीख दिलेली आहे की 1 एप्रिल 2017. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे रेट्रोस्पेक्टिव्ह असणार नाही, म्हणजे जी गुंतवणूक 2017च्या पुढे होईल त्यालाच तो लागू होईल, आधीच्या गुंतवणुकीला तो लागू होणार नाही. सर्वात मोठा माझ्या मते जो एक बाहेरच्या गुंतवणूक करणाऱ्यांना एक प्रश्न होता तो ह्याच्यातनं सुटलाय. बाकी जे प्रश्न त्यांनी चांगले सोडवलेत आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की भारतातले काही जसे आपण म्हणतो की उद्योग बाहेर जात होते, म्हणजे एक छोटंसं उदाहरण की फंड मॅनेजमेंट जे आहे की आपण लोकांचे जे पैसे सांभाळतो त्याच्याकरता खरं तज्ज्ञ भारतात आहेत, बरीचशी भारतीय मंडळीच हा पैसा सांभाळतात, पण त्यांना तो भारतात बसून करता येत नव्हतं, कारण काय PE म्हणजे परमनंट एस्टॅब्लिशमेंटच्या बद्दल जे रूल्स होते ते रूल्स क्लिअर नव्हते. ते पण आज क्लॅरिफाय झाले. तिसरं, FDI आणि FII यांना एकत्र करण्यात आलं. आता ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण मी म्हटलं तसं सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ. आता एखादा गुंतवणूक करणार असेल त्याचं काही FDI असेल काही FII असेल, पण त्याला आज नक्की असं कळलं की पुढे त्याला जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं की जी लोक लागणार आहेत, जी काय त्याला प्रोसेस करायला लागणार आहे ती आता सिम्प्लिफाय होईल. त्यामुळे ह्या 3-4 गोष्टी जर का आपण बघितल्या तर नक्कीच असं आहे की ह्या अर्थसंकल्पातनं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने नक्की चांगलं आहे असं मला वाटतं. हरीजी, मगाच्या आपण मुद्द्याकडे वळूया की UPA सरकारने जे 10 वर्षात अर्थसंकल्प सादर केले असतील, ती जी आव्हानं होती अर्थव्यवस्थेपुढची ती आजही आव्हानं कायम आहेत की वीज, कोळसा आणि जमीन अधिग्रहण हे तुम्हालाही त्या काळात सतावणारे मुद्दे. ते तुमचं कोअलिशनचं गव्हर्नमेंट होतं, ती कंपल्शन्स तुमच्याकडे होती, पण त्याचा जो व्यापक जर आपण बघितलं त्याचा अर्थ ह्यात ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट होत असेल, इन्व्हेस्टमेंट येत असेल, तर ह्या मुद्द्यांवर तुम्ही सहकार्य करणार की नाही सरकार? अरे ही परदेशी गुंतवणूक आमच्या देशामध्ये व्हायला पाहिजे ही कल्पनाच मुळी काँग्रेसने मांडलेली आहे. या देशामध्ये उदारी पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्हालाही सतत आलेला आहे. मला सांग, ही गोष्ट या ठिकाणी राबवण्याचं कामच काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि FDIच्या बाबतीमध्ये आता तुम्ही म्हणालात तर ह्या FDIला विरोध करण्याचं काम या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षामध्ये असताना केलेलं आहे. मी एवढंच सांगतो की गेल्या 10 महिन्यामध्ये आम्ही ऐकतो आहोत की आमचे पंतप्रधान चीनमध्ये गेले, अमेरिकेमध्ये आपल्या चीनमध्ये जायचे आहेत, अमेरिकेमध्ये गेले, ऑस्ट्रेलियामध्ये गेले, जपानमध्ये गेले आणि प्रचंड गुंतवणूक आमच्या देशामध्ये होणार आहे. परंतु आम्ही जर विचारलं की मग नक्की किती गुंतवणूक झालेली, ही सगळी आश्वासन आहेत. आणि ती जर गुंतवणूक देशामध्ये जर यायची असेल तर त्याच्यासाठी राजकीय वातावरण सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. आता जे घरवापसीच्या निमित्ताने किंवा नथुरामाच्या नावाने किंवा आणखी जातीय विद्वेष जो पसरवला जातो आहे त्याच्यामधून जे काही वातावरण निर्माण होत आहे, परवा जे मोहन भागवतांनी जे स्टेटमेंट केलं, ह्या सगळ्या राजकीय वातावरणामधून जे एक वातावरण निर्माण होत आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम सुद्धा ह्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटवरती होणार आहे. आता प्रश्न राहिला आम्ही साथ करणार आहोत का नाही. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, व्यापक जनहित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की पेठे साहेब
की नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं आणि त्याच्या अगोदर जॉर्ज बुश आमच्या देशामध्ये आले, बराक ओबामा आले, चीनचे अध्यक्ष आले आणि त्यांनी सगळ्यांनी आमच्या देशामध्ये येऊन सांगितलं की भारत देश आता महासत्तेच्या दिशेने चाललेला आहे. एक गोष्ट मला आणखी एवढं अगदी वर्ल्ड बँकेने सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये तिसरी महासत्ता जपान होती, आता तिसरी महासत्ता भारत देश आहे. ही जी प्रगती झाली ती काँग्रेस पक्षानेच केलेली आहे, त्यांची जी ध्येय धोरणं होती त्याच्यामुळेच झालेली आहे. आता आपण जे म्हणता की मधल्या काळामध्ये युपीए 1 मध्ये विकासाचा दर 9 पर्यंत जाऊन पोहोचलेला होता. युपीए 2 मध्ये जी घसरण झाली त्याचा परिणाम जगामध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि मधल्या काळामध्ये जी मंदी निर्माण झालेली होती याचा सगळ्याचा टोटल परिणाम त्याच्यावरती झाला. हरीजी, आज बजेटमध्ये जेटली साहेब असंही म्हणालेले आहेत की अजूनही जागतिक अर्थव्यवस्था काही तितकीशी चांगली नाही, डळमळीतच आहे, पण भारताला घाबरण्याचं कारण आहे. मृगांगजींना मला एक प्रश्न याच्यावर विचारायचा की आता मॅन्युफॅक्चरिंग हब जे आपल्याला करायचं आहे ही एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मग एके ठिकाणी आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग हब, एके ठिकाणी या इतक्या योजना आहेत, जनधन योजना असेल, डिजिटल इंडिया असेल, त्याचं डिजिटलायझेशनसाठी असेल, स्वच्छ भारत असेल, अनेक समाजकारी योजनाही याच्यात आहेत, सोशल टेक्स्चरचा विचार त्यात केलेला आहे. तर या दृष्टीने आता जे हरीशजी म्हणाले पण गुंतवणूकदार ह्या बाबतीत बघतात का, विदेशी गुंतवणूक असतील तर? मेक इन इंडियावर आपण नंतर बोलू. माझ्या मते विदेशी गुंतवणूकदार 2-3 गोष्टींकडे बघतात. सर्वात पहिले म्हणजे ते गुंतवणुकीवरती त्यांना किती फायदा होणार हे नक्की बघतात. शेवटी रिटर्न्स ज्याला आपण म्हणतो ते त्यांचं पहिलं ध्येय असतं. आणि मी जसं म्हटलं, अमेरिका सोडून आज जगात इंडियात रिटर्न्स नक्की लोकांना चांगले मिळतील हा त्यांना विश्वास आहे. दुसरी गोष्ट जी विदेशी गुंतवणूकदारांना अतिशय महत्वाची असते ती म्हणजे लॉंग टर्म पॉलिसी. ही पॉलिसी जी आहे ती किती लॉंग टर्म आहे. आणि तिसरं मी मगाशी म्हटलं तसं की ते रिजीम पटकन बदलणार तर नाही ना, आणि बदललं जरी तरी ते रेट्रोस्पेक्टिव्ह असता कामा नये. म्हणजे त्या रेट्रोस्पेक्टिव्ह हा म्हणजे जो एक आपल्याकडे मध्ये 1-2 वर्षापूर्वी जे थोडंसं त्याच्यामुळे वादळ झालं, त्याच्यामुळे बरीच लोक सध्या थोडंसं हात राखून नयेत असंही म्हणायला हरकत नाही. आणि ते रेट्रोस्पेक्टिव्ह क्लॉज जर का आपण पूर्णपणे लोकांना आश्वासन दिलं की असं होणार नाही तर नक्कीच विदेशी गुंतवणूकदार आपल्या इथे यायला खूप उत्सुक आहेत. आणि आपण ही चर्चा परत सुरू ठेवणार आहोत. अर्थसंकल्प 2015-16 या संदर्भातल्या चर्चेनंतर परत एकदा बोलूया. आधी एक क्षणभर विश्रांती घेऊया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हरीशजी, आता जो मृगांगजींनी मुद्दा मांडला त्यातला एक हे भाग गेला, पण कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग हब इंडिया जर बनत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा असा विचार यापूर्वी कोणी कधी केलेला नव्हता. आज आपला अर्थसंकल्प सादर झाला त्यात काही प्रतिक्रिया सामान्यांच्या आमच्याकडे अशाही आलेल्या आहेत की 30 ते 40 हजार ज्याला मासिक उत्पन्न असेल त्यासाठी या बजेटमध्ये काही नाही आहे, किंवा बचत आणि गुंतवणूक, बचतीला चालना देण्यासाठी या टॅक्स स्लॅब वगैरे काही केलेलं नाही आहेत. पण मेक इन इंडिया सारखा जर एवढा मोठा पथदर्शी असेल आणि त्यांनी जर लाखो करोडो रोजगार जर निर्माण होत असतील तर ही सगळ्यात चांगली गोष्ट. आणि त्यासाठी गुंतवणूक, मग ती विदेशी असो किंवा डोमेस्टिक, त्यासाठी आपला एक आहे. नाही, मला अजूनही कळलेलं नाही, देशाला कळलं की नाही माहीत नाही, अर्थतज्ञांना कळलं की नाही माहीत नाही की मेक इन इंडिया म्हणजे नक्की काय, नक्की काय. ही कल्पना जी आहे ती अजून लोकांच्या समोर तो प्रश्न नाही विचारला गेला की म्हणजे याचा अर्थ इम्पोर्ट कमी करायचा की काय. माझ्या अल्पबुद्धीला जे समजतं ते मेक इन इंडिया म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास करायचा आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास होतोच आहे, परंतु तो औद्योगिक क्षेत्राचा विकास करत असताना इतर क्षेत्र मरणार नाहीत किंवा दुर्लक्षित होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. उद्योग, आता तुम्ही म्हणालात की इंडस्ट्रियल हब, ती कल्पना या ठिकाणी राबवली गेली आहे, कारण हे काही नवीन आलेलं नाही आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉर ही कल्पना काय आहे. आता इंडस्ट्रियल हब आणखी त्याच्यापेक्षा मोठं असू शकेल की जे म्हणजे आम्ही काही कॉपी करायची ठरवली की आता चीनची, तर सगळ्याच्या सगळी तशीच्या तशी तुम्हाला करता येणार नाही, कारण तुमचा देश जो आहे तो लोकशाही प्रधान देश आहे. चीन जो आहे तो कम्युनिस्ट देश आहे आणि कम्युनिस्ट देशामध्ये कशा प्रकारे प्रक्रिया केल्या जातात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी हे इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे याच्याबद्दल वाद नाही, परंतु तो करत असताना तो जो शेतकरी आहे त्याच्या जमिनी तुम्ही घेणार असाल म्हणजे अगदी ओलिताखालच्या जमीन, एवढंच नव्हे तर 2-2 पिकं 3-3 पिकं देणाऱ्या जमिनी जे घेणार असाल, म्हणजे भूमी अधिग्रहणाचा कायदा 2013 मध्ये आला, तो अतिशय उत्कृष्ट कायदा शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हिताचा होता असं सगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलं, कृषी तज्ञांनी सांगितलं. त्याच्यामध्ये फक्त बदल फार थोडे, ते त्याबद्दल मला वाटतं पंतप्रधानांनी निवेदन पण दिलं. थोडे जे बदल, एक गोष्ट आहे, थोडे जे बदल केलेले आहेत ते थोडे बदल त्या
ग्रामीण अर्थव्यवस्थेला नष्ट करणार मृगांची आहेत आणि अगदी- शेतकऱ्याला बेचिराख करणार नाही आहेत. त्याच्याबद्दल निवेदन झालेले मृगांची अगदीच आता ते शेवटचा प्रश्न की मेक इन इंडिया बद्दल म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग हब करण्याबद्दल म्हणतो, अगदी थोडक्यात हे सांगा की हरीशजींनी जे धोके किंवा संभाव्य धोके म्हटलं त्यांनी एक त्यांची भूमिका सांगितली. तुम्हाला खरंच वाटतात की एक अर्थतज्ञ म्हणून ते चायनात जर तुम्ही चायना बघितलेला आहे, तुम्ही इतर देश बघितलेले आहेत, ग्लोबल तुमच्याकडे एक आउटलुक आहे, त्या दृष्टीने काय वाटतं अगदी थोडक्यात? पहिलं जे त्यांनी सांगितलं ते खरं आहे, पण तेच कारण आहे की आपल्या इथे ते धोके नाहीत. आपल्या इथली लोकशाही जी एकंदर व्यवस्था आहे ती इतकी सदृढ आहे की चायनातले धोके माझ्या मते आपल्या इथे येणार नाहीत. आज ह्यावेळेस मेक इन इंडियासाठी काय काय ज्या काही गोष्टी बघण्यात आल्या त्यातल्या 2-3 आणि छोट्या छोट्या असतील पण ज्याला आपण म्हणू परत एक दिशा दाखवण्यात आली म्हणजे रॉयल्टी फीजमध्ये की रॉयल्टी फीजमध्ये कमतरता करण्यासाठी. का तर बाहेरची लोक जर का इथे येऊन आपलं मॅन्युफॅक्चरिंग करणार असतील तर त्यांना त्याचा फायदा होईल. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे सगळं इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा फायदा नक्कीच ह्याच्यासाठी आहे की जे आपल्या इथे परत जर का मॅन्युफॅक्चरिंग आलं तर त्याला त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा होईल. तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्याला मेक इन इंडिया हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग नसून त्यात सर्व्हिसेस पण इन्व्हॉल्ड आहेत, हे पण आज त्यांनी अगदी खुलासा केला. आणि त्या दृष्टीने इनफॅक्ट आजच्या प्रकल्पात गिफ्ट बद्दल जे बोलले ते आणि बऱ्याचशा बाहेरच्या लोकांना अजून त्याच्याबद्दल पण उत्सुकता आहे की मार्चमध्ये त्यांनी सांगितलं की गिफ्ट बद्दल जी एकंदर माहिती मिळणार आहे त्यानंतर मेक इन इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच नव्हे तर सर्व्हिसेस पण येतील असंही आम्हाला वाटतं. मृगांकजी, हरीशजी, खरं तर वेळेची मर्यादा आहे, आपल्याला ही चर्चा इथे थांबवायला लागते. पण मला वाटतं ह्या सगळ्या बजेट ह्या जी मोठी इव्हेंट आहे ती इव्हेंट न राहता एक दिवसापुरती न राहता ज्याला ट्रान्सफॉर्मिंग नेचर म्हणतात त्या बजेटचं ते बजेट निश्चित असेल अशी आपण आशा करूया. आणि उरलेले 364 दिवस सुद्धा या गोष्टींचा पाठपुरावा झाला पाहिजे. एक दिवसाची इव्हेंट नाही आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीचे आपण एक स्टेक होल्डर आहोत सगळीच माणसं, त्या दृष्टीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आज चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मृगांकजी, हरीशजी आपले मनपूर्वक आभार. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विविध राजकीय पक्षांची काही मतमतांतर आहेत आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियाही आहेत. यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. प्रो पुअर बजट है, प्रो ग्रोथ बजट है. जन जन की अपेक्षाओं को पूर्ण करने के लिए जन धन से लेकर के जन कल्याण तक का पूरा मार्ग प्रशस्त किया गया है. एक तरफ राज्यों को सक्षम बनाना, दूसरी तरफ राष्ट्रीय प्राथमिकताओं को, राष्ट्रीय आवश्यकताओं को बल देना. एससी, एसटी, ओबीसी, दलित, पीड़ित, शोषित जो पीछे रह गए हैं उनको विशेष बल देना. इस बजट में काले धन के संबंध में हमारी क्या सोच है, हमारा क्या कमिटमेंट है, इसको पूरी तरह हमने देश के सामने रखा है. अब काला धन वालों का खैर नहीं है. There are very, very large number of people in this country, close to over 100 crore people, do not fall under the corporate sector and do not pay income tax. A budget must acknowledge them, acknowledge their concerns, and attempt to deal with the concerns. That, I'm afraid, is missing in the budget for 2015-16. भारताला 21व्या शतकाकडे नेणारं, विकासाकडे नेणारं, गाव, गरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांकरता अतिशय महत्त्वपूर्ण तरतुदी असलेला अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला आहे. आज जो अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, गरीब माणसांना आणि नोकरदार वर्गांना न्याय देणारा नाही आहे. एकूणच हा अर्थसंकल्प जो आहे तो संपूर्णपणे कॉर्पोरेट लोकांना, उद्योगपतींना मदत करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आजच्या दिनाचे स्वप्न दाखवून निवडून आलेल्या सरकारने आज बजेटच्या माध्यमातून लोकांना निराश केलेलं आहे. या बजेटमध्ये कॉर्पोरेट टॅक्समध्ये कमी करून वेल्थ टॅक्स समाप्त करून या कॉर्पोरेट आणि श्रीमंतांना फायदा देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे.
त्या उलट जे नोकरदार आहे त्यांना अपेक्षा होती की इन्कम टॅक्समध्ये सूट देणार सरकार, त्या उलट या सरकारने सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करून महागाईवर आणखीन भर दिलेला आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसाठी जे अनाउन्समेंट झालेल्या आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहेत. इन्कम टॅक्समध्ये भले सामान्य माणसाला काही रिलीफ मिळालं नसेल, पण लॉंग टर्मसाठी हा फार सुंदर बजेट मिळाला आहे असं माझं पर्सनल मत आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला बजेट हा समतोल बजेट असून समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी या बजेटद्वारे देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. अपेक्षा ज्या होत्या त्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत. या बजेटकडनं खूप अपेक्षा होत्या आणि एक अशी भीती होती की इतक्या अपेक्षा असल्यामुळे लोकांची निराशा ही होणार आणि मला वाटतं ते थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे. बजेटचं स्वागत करतो आम्ही. ओव्हरऑल बजेट चांगलं आहे. शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातल्या रोजगारासाठी कुठल्याही सुविधा आणि कुठलेही प्रोव्हिजन या बजेटमध्ये नाही आहे. गरिबांसाठी ज्या योजना काढल्या आहेत त्या उत्तम आहे. आजचं बजेट ऐकून असं वाटतं आहे की सरकार थोडंफार तरी आमच्याकडे म्हणजे लेडीजकडे लक्ष द्यायला लागलं आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या अंदाजपत्रकामध्ये बऱ्याच प्रमाणात पूर्ण केल्याचं दिसत आहे. पुढे वळण्यापूर्वी एक क्षणभर विश्रांती घेऊया. एक नजर जरा ठळक बातम्यांवर टाकूया. देशविकासाचा दूरगामी दृष्टिकोन मांडणारा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प रालोआ सरकारकडून संसदेत सादर. अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन, कररचनेचं सुसूत्रीकरण, सामाजिक सुरक्षा तसंच अल्पसंख्याकांसाठी योजनांची घोषणा. व्यक्तिगत प्राप्तिकरात बदल नाही, सेवा करात वाढ, संपत्ती कर पूर्णपणे रद्द, ज्येष्ठांसाठी कल्याण निधी प्रस्ताव. तंबाखूजन्य पदार्थ, हॉटेल, फोन बिलात वाढ, फ्रीज, टीव्ही, चामड्याच्या वस्तू, एलईडी दिवे, पेसमेकर स्वस्त. पायाभूत सुविधांसाठीच्या गुंतवणुकीत 70,000 कोटींची वाढ, शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी 8.5 लाख कोटींची तरतूद. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूद 11% वाढ, अणुऊर्जा आणि संशोधनासाठी 5,900 कोटींची तरतूद. अर्थसंकल्प गुंतवणुकीला चालना देणारा आणि गरिबांचा विचार करणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अर्थसंकल्प केवळ करदाते आणि बड्या उद्योजकांचा विचार करणारा, पी चिदंबरम. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 18 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 9 पैशांनी वाढ. आणि मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक भागात अवकाळी पाऊस, राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. देशाला विकासाच्या वाटेवर नेणारा, स्वयंरोजगार आणि उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देणारा, कररचनेचं सुसूत्रीकरण करणारा, देशविकासाचा दूरगामी दृष्टिकोन मांडणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केला. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 8 ते 8.5% राहील आणि त्यानंतरच्या वर्षात 2 आकडी विकास दर गाठण्याचा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प आहे. The Central Statistics Office has recently released a new series of GDP which involves a number of changes relative to the old series. Based on the new series, estimated GDP for 14-15 is 7.4%. Growth in 2015-16 is expected to be between 8 and 8.5%. Aiming for a double-digit rate seems feasible very soon. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रालोआ सरकारनं अनेक पावलं उचलल्याचंही जेटली यांनी सांगितलं. आपल्या सरकारच्या कार्यकाळात चलनवाढीचा दर आटोक्यात आला असून रुपया मजबूत झाला, चालू खात्यातील तूट घटली, परकीय गंगाजळीत वाढ झाली असंही जेटली म्हणाले. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.1% पर्यंत राखण्याचं आणि त्यानंतरच्या वर्षात ही तूट 3.9% तर 2017-18 पर्यंत वित्तीय तूट 3% राखण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असंही ते म्हणाले. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहारावर आळा घालून रुपे कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहाराला प्रोत्साहन देणार असं जेटली यांनी सांगितलं.
परदेशी गुंतवणुकीच्या प्रक्रिया सुलभ करणार असल्याचं जेटली म्हणाले. 2015-16 या वर्षात सार्वजनिक उपक्रमातल्या निर्गुंतवणुकीतून 69,500 कोटी रुपये उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. वित्तीय धोरण समिती स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक कायद्यात यावर्षी सुधारणा करण्यात येईल असंही जेटली म्हणाले. कोळसा उत्पादन करणाऱ्या राज्यांना पारदर्शी लिलाव प्रक्रियेमुळे अनेक लाख कोटी रुपये रॉयल्टीपोटी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 6 कोटी स्वच्छतागृह बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू असून देशाच्या आर्थिक विकास दरात वाढ होण्यामागे राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. 2022 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार असून 2022 पर्यंत 2 कोटी घरांची गरज असल्याचंही जेटली म्हणाले. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवणारं, भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणार, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 5 किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिलं. कृषी योजना वाढवणं, गुंतवणूक वाढवणं, उत्पादन वाढवणं, आर्थिक शिस्त आणणं आणि वित्तीय तूट कमी करणं ही सरकारसमोर 5 आव्हानं असल्याचं सांगून येत्या 3 वर्षात वित्तीय तूट 3% खाली आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनुदानाला कात्री लावणार नाही, मात्र अनुदान गळती कमी करण्यावर त्यांनी भर दिला. लाभार्थ्यांपर्यंत थेट अनुदान पोहोचवलं जाईल. त्यासाठी अनुदान, जनधन, आधार आणि मोबाईल तंत्रज्ञान या त्रिसूत्रीचा वापर केला जाणार आहे. लघु आणि पिछाडीवर पडलेल्या उद्योगांना मदत करण्यासाठी मुद्रा बँक सुरू करणार असून त्यामध्ये मागासवर्गीय जाती जमातीच्या उद्योजकांना पतपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. पायाभूत क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक आणि संरचना निधी स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे, रस्ते आणि सिंचन तसंच पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारीची गरजही त्यांनी व्यक्त केली. अणुऊर्जा संशोधनासाठी 5,900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 5 नव्या अल्ट्रा मेगा विद्युत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून 4,000 मेगावॅट क्षमतेची ही प्रत्येक योजना असेल. 2022 पर्यंत 1.75 लाख मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. मनरेगासाठी 5,000 कोटींची तरतूद वाढवण्यात आली. खासगी क्षेत्रातल्या बंदरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून 14 मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमधले दावा न करण्यात आलेले 9,000 कोटी रुपये उपयोगात आणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधी स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. महिला सुरक्षेसाठी 1,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निर्भया फंड देणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा आता 150 देशातल्या नागरिकांना दिली जाणार आहे. विदेशी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना, सट्टेबाजी रोखण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी वायदा बाजार आयोग सेबीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. सोन्यावर व्याज देण्यासाठी सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रस्ताव आहे. तसंच देशातल्या सोन्याचा पुनर्वापर होण्यासाठी अशोक चक्राची मुद्रा असलेलं नाणं काढण्याचाही प्रस्ताव आहे. राज्यातल्या औरंगाबाद जवळचा शेंद्रा औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली. महाराष्ट्रात औषध निर्माण संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक राज्यात कौशल्य विकास संस्थाही निर्माण करण्यात येणार आहे. घारापुरी, लेणी तसंच हंपी यासारख्या 25 जागतिक वारसा स्थळांमधल्या सुविधा वाढवून त्यांचा विकास केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मूळ उत्पादन कर 12%वरून 12.5% वाढला आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रीज, टीव्ही, एलईडी दिवे, टॅबलेट, कम्प्युटर्स, चामड्याच्या वस्तू, चपला, जोडे, सोलर वॉटर हीटर प्रणाली, पेसमेकर, रुग्णवाहिका सेवा या गोष्टी स्वस्त होतील. तर लोखंड आणि स्टीलच्या वस्तू, मोबाईल फोन, व्यावसायिक वाहनांची आयात आणि मिनरल वॉटर या वस्तू मात्र महागल्या आहेत. या पूर्ण अर्थसंकल्पात 17,77,477 कोटी रुपये खर्च तर 14,49,490 कोटी कर महसूल अपेक्षित आहे. इतर महसूल 2,21,733 कोटी रुपये राहील असा अंदाज आहे. या अर्थसंकल्पानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या करप्रस्तावात मुख्य भर करप्रणाली सुलभ करण्यावर आहे. तसंच कररचनेचं सुसूत्रीकरण, उद्योग क्षेत्रासाठी प्रोत्साहन, प्राप्तिकर जैसे थे तर मालमत्ता कर संपूर्णपणे रद्द अशी या कररचनेची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. देशातलं गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये कॉर्पोरेट कर 30%वरून 25%पर्यंत कमी केला जाणार आहे. यात अपेक्षित 5%ची घट पुढल्या 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. उद्योग जगतामध्ये नाराजी असलेल्या गार या करविषयक कराराची अंमलबजावणी 2 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 2 वर्षात या करातील सर्व तरतुदींचा अभ्यास करून त्यानंतर आवश्यकता असल्यास बदल करून गार कायदा लागू केला जाईल असं जेटली यांनी सांगितलं. पूर्वलक्षी प्रभावानं कर संकलन होणार नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी छोट्या उद्योगांसाठी लागणाऱ्या 22 कच्च्या मालांवरचं सीमाशुल्क कमी करण्यात आलंय, तर अबकारी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. उत्पन्नावरचा कराचा बोजा केवळ श्रीमंत व्यक्तींवर पडावा या उद्देशानं संपत्ती कर पूर्णपणे रद्द करून त्याऐवजी 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांवर 2% अधिभार लावला जाणार आहे.
यातून सरकारला 9,000 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. रस्ते, रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांसाठी करमुक्त रोखे दिले जाणार आहेत. थेट कर प्रणाली रद्द करण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार थेट कर प्रणाली सुरू केली जाणार आहे. सर्वसामान्य करदात्यांचं लक्ष असलेल्या व्यक्तिगत प्राप्तिकरात मात्र कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकर पूर्वीप्रमाणेच भरावा लागणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिली जाणारी कर सवलत 1 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना मिळणाऱ्या सवलती मिळून व्यक्तिगत उत्पन्नावर वार्षिक सवलत 4,44,200 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सेवा कर 12.36% 14% वाढला आहे. त्यामुळे अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. 1 लाखापेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरणार आहे. स्वच्छ भारत आणि गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी दिलेली मदत 100% करमुक्त आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी 1 एप्रिल 2016 पासून लागू होणार आहे. कोळसा क्षेत्रातला स्वच्छ ऊर्जा उपकर प्रति मेट्रिक टन 100 रुपयांवरून 200 रुपये वाढवण्यात आला आहे. आरोग्यविषयक विमा योजनांमधली कर सवलत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 30,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. वाहतूक भत्त्यावरची कर सवलत महिना 800 रुपयांवरून 1,600 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. तसंच निवृत्ती वेतनविधी, सेवा करमुक्त आणि सुकन्या समृद्धी योजना कलम 80C अन्वये करमुक्त करण्यात आली आहे. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना धर्मदाय संस्थांच्या अखत्यारीत आणलं जाणार आहे. प्रत्यक्ष कर प्रस्तावातून सरकारला 8,115 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि अप्रत्यक्ष करातून सरकारला 23,883 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. म्हणजेच या सरकारला या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून 15,068 कोटी रुपयांचा कर मिळणं अपेक्षित आहे. सिगरेट, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ, तर हॉटेल आणि फोनची बिलही महागणार आहेत. चामड्याच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत. काळ्या पैशावरती आळा घालण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या दृष्टीने अनेक कठोर उपाययोजना वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या. यासाठी संसदेच्या चालू अधिवेशनातच बेनामी व्यवहार विरोधी विधेयक आणणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. तसंच अनेक नव्या योजनांचीही घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या वर्षातली गुंतवणूक तब्बल 70,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यात रस्ते बांधणीसाठी 14,031 कोटी रुपये तर रेल्वेसाठी 10,050 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या आस्थापनांसाठी भांडवली खर्च 3,17,08,89 रुपये राहणं अपेक्षित आहे. कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रासाठीही मोठी तरतूद अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म सिंचनासाठी 5,300 कोटी रुपये तर शेतकऱ्यांना या वर्षात कर्ज पुरवठा करण्यासाठी 8.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीक कर्जाचा व्याजदर 7% 4% करण्यात आला आहे. जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरा कृषी विकास योजना आज जाहीर करण्यात आली. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा विकास निधीची रक्कम 25,000 कोटी असेल तर मनरेगासाठी 5,000 कोटी रुपये म्हणजेच आतापर्यंतचा सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजनेसाठी 3,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर दीर्घावधी ग्रामीण कर्ज कोष निर्माण करणार असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात 68,968 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी 2,46,727 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत तब्बल 11% वाढ झाली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 33,152 कोटी, गृहबांधणी आणि नगर विकासासाठी 22,407 कोटी, जलसंसाधन नमामि गंगेसाठी 4,173 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून प्रधानमंत्री जनधन योजनेशी ती जोडली जाणार आहे. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत प्रतिवर्षी केवळ 12 रुपये भरून 2 लाख रुपयांचे विमा कवच लाभणार आहे. अटल पेन्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सर्व नागरिकांसाठी विशेषतः गरिबांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणाही जेटली यांनी केली आहे.
अटल नवोन्मेष मिशन स्थापनेचा प्रस्ताव असून त्यासाठी 150 कोटींची प्रारंभिक तरतूद आहे. अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल योजना सुरू करणार असून अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी 3,738 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये एम्स स्थापन करणार तर बिहारमध्ये एम्स सारखी संस्था स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू आणि आंध्र प्रदेशात IIM तर कर्नाटकमध्ये IIT स्थापन करण्यात येणार आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ आणि अर्थतज्ञ उर्वशी धरादर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. अवधूतजी, बातमीपत्रात आपलं स्वागत. उर्वशीताई, बातमीपत्रात स्वागत आपलं. आज दिवसभर पण अर्थसंकल्पावर चर्चा बघतोय. अवधूतजी, आजचा हा अर्थसंकल्प बड्या उद्योजकांसाठी आहे, श्रीमंतांसाठी धनवापसी आहे आणि सेवा करात वाढ केल्यामुळे सेवा महागण्याची शक्यता आहे, असा संमिश्र प्रतिक्रिया नुसत्या राजकारण्यांकडनं नाही किंवा इतर पक्षांकडनं नाही, सामान्य जनांकडनं पण आलेला आहे. आपलं काय म्हणणं आहे, बड्या उद्योजकांसाठी आहे हा आणि शेतकरी आणि इतरांचा विचार नाही? नाही, खरं म्हणजे अर्थमंत्री अरुण जेटलीच्या भगव्या बॅगमधनं सर्वांना सर्व काही मिळेल आणि सगळेजण सर्वे सुखाने संतू निरामया अशीच सगळी कागदं बाहेर पडलेली आहेत. तर त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प कुठच्या कॉर्पोरेटसाठी नाही हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करू शकतो आणि मी हे उदाहरणानं देतो. हे का झालं? कारण कॉर्पोरेट्सना त्यांच्या टॅक्समध्ये 5% रिलीफ देण्यात आली. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ही कॉर्पोरेटची 5% रिलीफ पुढच्या 4 वर्षामध्ये मिळणार आहे. म्हणजे ऍव्हरेज साधारण 1.25% कॉर्पोरेटला टॅक्स कमी होणार आहे. त्याबरोबर दुसरं बघा की वेल्थ टॅक्स कमी केलेला आहे आणि वेल्थ टॅक्स कमी केल्यामुळे इन्कम टॅक्सवर 2% सरचार्ज लावण्यात आलेला आहे. आता कॉर्पोरेट कधी वेल्थ टॅक्स देतच नाहीत, पण तरी पण त्यांच्यावर सरचार्ज लागणार आहे. म्हणजे एके ठिकाणी 1.25% कमी होतो आणि दुसरीकडे 2% वाढतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर कॉर्पोरेट्सला टॅक्स वाढलेला. आणि म्हणून जर आज बघितलं की आज ज्यावेळी नामदार आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी सेन्सेक्सने उसळी मारली होती. त्यांना वाटलं होतं की कॉर्पोरेटला काहीतरी फायदा होईल आणि त्यानंतर जाता जाता हा पुन्हा इंडेक्स खाली आलेला आहे. यावरूनच असं सिद्ध होतं की हा कॉर्पोरेटसाठी नाहीये, पण यामध्ये सर्व लोकांना, मग ते कॉर्पोरेट्स असो, इन्कम टॅक्स पेई असोत, नॉन इन्कम टॅक्स पेई असोत, शेतकरी असोत, शेतमजूर असोत, तरुण असोत किंवा कोणी असो, इथं या संपूर्ण बजेटमधला जो केंद्रभूत आहे हा दरिद्री नारायण आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्या दरिद्री नारायणाला, ह्या पुअरेस्ट टू पुअर माणसाला केंद्रबिंदू ठरवून हा संपूर्ण अर्थसंकल्प बेतलेला आहे असं मला वाटतं. उर्वशीताई, अवधूतजी म्हणाले याबद्दल पहिली प्रतिक्रिया बजेटबद्दल एक बँकर म्हणून आणि एक अर्थतज्ञ म्हणून. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो की त्यांचे आज बजेटमध्ये ज्या गोष्टी सादर झालेल्या आहेत त्याचं कुठेतरी कणा बँकिंग व्यवसाय, बँकेकडनं पतपुरवठा होणं हे आवश्यक आहे. ज्या SMEज आहेत, सर्व लघु मध्यम उद्योग असतात, त्यांना पुरेसा पतपुरवठा आणि मुळात मध्यमवर्गीयांच्या हातात थोडा पैसा हातात राहणं, पैसा खुळखुळणं, ज्यामुळे ते या डोमेस्टिक कन्झम्पशन असलेल्या इकॉनॉमीत परत इन्व्हेस्ट करतील. ह्या प्रकार आहे, या बाबतीतल्या काही तुम्हाला दिसलं काय याच्यात? या बजेटमध्ये निश्चितच सर्वांचा विचार केलाय असं मला वाटतं, कारण इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड असं हे बजेट आहे. जरी डायरेक्टली आपल्याला दिसत नसेल की कॉमन माणसासाठी अमुक केलं, पण जे सर्वांगाने केलेलं आहे की ज्याच्यामुळे इंडस्ट्रीचा विकास होणार आहे, तर पर्यायाने आपल्याकडे जी तरुणांची संख्या जास्ती आहे त्यांची काळजी इथे घेतलेली आहे. म्हणजे आजकाल जॉब सिकर न होता ते जॉब क्रिएटर कसे होतील हे मुख्य त्याच्याने बघितले. मग कुठलाही उद्योग उभारायचा म्हटलं की पैसा हा लागतोच. त्यामुळे प्राईम मिनिस्टर मुद्रा योजना ही जी केलेली आहे, मुद्रा बँक त्यांना जी घोषणा करायची आहे आणि केल्याप्रमाणे ती पुढे अस्तित्वात येईल. त्याचप्रमाणे बँकांचा जो दर्जा आहे, त्यांचं जे रिकव्हरीचं जे मेथड्स आहेत, कर्ज ही व्यवस्थितपणे होण्यासाठी सुद्धा त्यांच्या योजना अस्तित्वात आहेत आणि त्याचा डिटेल विचार ह्या पुढील वर्षामध्ये तो नक्कीच होणार आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करून पायाभूत सुविधा वाढवून इन्फ्रास्ट्रक्चर योजना पण पुष्कळ खूप चांगल्या करण्याचा विचार आहे की जेणेकरून कुठल्याही लघु उद्योग करणाऱ्यांनी जर ठरवलं की आज मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार आहे, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, इव्हन रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स हे त्यांनी आता काढण्याचा विचार आहे.
तर ह्या गोष्टी नक्कीच त्याच्या उद्योगाला फायदेशीर आहेत. रस्त्यांची बांधणी करणं, ट्रान्सपोर्टेशन देणं, ह्या सगळ्या गोष्टी उद्योजकाला लागतातच. या गोष्टींना प्रोत्साहन दिलं गेलं असं तुम्हाला असं मला म्हणायचं. अवधूतजी, आज दुसरं एक असं होतं की इन्कम टॅक्स स्लॅबची लोक अपेक्षा करत होते की यामध्ये कुठल्याही स्लॅबमध्ये कुठलंही दिलेलं नाहीये, तर अशामुळे कुठे बचत, आपल्या बचतीचा दर कमी होतोय, आता 30% आलेला आहे, जो आधी 36% होता. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी या बजेटमध्ये काही नाही असं एक म्हटलं जाते. इन्कम टॅक्स स्लॅब यावेळी ते वाढवू शकले असते अशी अपेक्षाही होती सर्वसामान्यांची, ते त्याबद्दल दिसत नाही विचार. दुसरं म्हणजे एक ज्याला मध्यमवर्गीय म्हणतो, ज्याच्या घरात महिन्याला 25,000 ते 30,000 रुपयेच येतात, त्याला या बजेटमध्ये काय मिळालं, त्यांनी या बजेटकडनं काय घ्यावं हे यात कुठेही दिसत नाही. नाही, पहिली गोष्ट म्हणजे हे पैसे येतात कुठून? गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंट ज्यावेळी खर्च करतं त्यावेळी त्यांना कुठून तरी यावं लागतं. आता शेवटी मध्यमवर्गीय असो किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय असो किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात. इथं काय झालेलं आहे की इथं दरिद्री नारायणाला आपण केंद्रभूत मानल्यामुळे दरिद्री नारायणाला जास्तीत जास्त मदत, मध्यमवर्गीयाला जैसे थे आणि जास्त पैसे श्रीमंत वर्गाकडून, असा एक कन्सेप्ट या बजेटमध्ये आपण राबवलेला आहे. आणि त्यामुळे मध्यमवर्गीयावर कुठचाही नवा लोड आपण टाकलेला नाही. इथे एक लक्षात घ्या की महागाई कमी होते आहे. एक ज्या आपण का करतो, आपण लोकांना रिलीफ का देतो? ही रिलीफ यासाठी देतो की महागाईचा सामना करण्यासाठी रिलीफ देतो. लोकांकडे जास्त पैसे यावेत म्हणजे ते महाग झालेल्या वस्तू खरेदी करू शकतात. आता भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये आपण पुष्कळ प्रमाणामध्ये सर्व ज्या वस्तूंचे भाव आहेत, म्हणजे वाढलेल्या, महागाईच झालेली नाहीये, लोकांचे भाव वाढले नाहीत, म्हणजे वस्तूंचे भाव वाढले आहेत. अशा वेळी लोकांना, मध्यमवर्गीयाला त्याची जी क्रय शक्ती आहे ती चांगली स्टेबल राहिलेली आहे. अशा वेळी त्यांना काही द्यायची गरज आहे, म्हणजे दिली असतं तर बरं झालं असतं. परंतु शेवटी कन्स्ट्रेंट आहेत. ज्या भाषणाच्या सुरुवातीला पुष्कळ काटे पेरून ठेवले आहेत, म्हणजे शेवटी आम्ही गेल्या 10, 12, 15 वर्षाचं एक लिगसी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येक वेळी सगळं करता येत नाही. परंतु मध्यमवर्गीयाला दिलासा देण्यासाठी 800 रुपयावरनं 1600 रुपये जो वाहन भत्ता होता तो इन्कम टॅक्समधनं कुठेतरी कमी झालेला आहे. त्यानंतर मेडिक्लेम फॅसिलिटीज ज्या आहेत, त्या मेडिक्लेम फॅसिलिटीजमध्ये जर तुम्ही खर्च केलेत तर त्याचा रिलीफ मिळू शकतो. अशा योजना आहेत. एक मात्र खरं आहे की मध्यमवर्गीयाच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये कुठं आम्ही चेंज, म्हणजे त्यांना कर कपात झाली नसली तरी वाढली पण नाहीये, हे पण त्याचबरोबर आपण लक्षात घेतो. पूर्वशी, ते अवधूतजींनी जे सांगितलं, त्यांनी स्लॅबबद्दल सांगितलं, मग मुद्दा असा आहे की रिअल इस्टेट सेक्टरबद्दल या बजेटमध्ये काही हे नाहीये. आणि जेव्हा आपण म्हणतो की अफोर्डेबल हाऊसिंग आहे, रुरल हाऊसिंग आहे, यासाठी प्रोत्साहन देणार होते, पंतप्रधानांची ती महत्वाकांक्षी योजनाही होती. जर गृहकर्जाला तिथे घर बांधणीसाठी तिथे इन्सेंटिव्ह नाही, मग गृहकर्ज असणं, होम लोन सगळ्यात मोठी सेगमेंट आहे आपल्याकडे, या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी याच्यात काही आहे का? त्यांनी नक्कीच म्हटले की 2022 पर्यंत जो आपल्या देशाचा अमृत महोत्सव आहे त्यावेळी सर्वांना घरं मिळतील. आणि स्पेशली त्यांनी नमूद केले की रुरल आणि आपल्या अर्बन एरियामध्ये 2,000 कोटी आणि 4,000 एकूण 6,000 कोटीची घरं आपल्याला सरकार बांधणार आहे. तर निश्चितच जेव्हा ही बांधणी होणार आहे तेव्हा त्याची तरतूद, म्हणजे पर्यायाने इन्फ्रास्ट्रक्चरची जी व्यवस्था त्यासाठी देशाला लागेल त्याचा भार सरकार हा नक्कीच उचलणार आहे. फक्त प्रत्येकाला जे एक समाधान आहे की मला माझं घर मिळेल, मग आता ते कसं मिळेल, मग मला त्याच्यासाठी स्मॉल स्केलमध्ये घराला कर्ज किती सुलभतेने मिळेल हा विचार प्रत्येक घर घेणाऱ्याच्या यंत्रणेत राहणं फार महत्वाचं आहे. नक्कीच आहे, कारण आजकाल घरगरचं 10% जो व्याजाचा दर आहे घरांसाठी त्याच्यावर अजून काही कमी केल्याचं वगैरे काय नाही. कारण मला असं वाटतं अर्थसंकल्प सुरू व्हायच्या आधी थोडीशी अशी अपेक्षा होती की हा गृह खर्चाचा जो व्याजदर आहे तो 7 ते 8% जावा, परंतु त्याच्यावर तसं डायरेक्ट काही म्हटलेलं नाही. परंतु घर मात्र प्रत्येकाला निश्चित बांधून दिलं जाणार आहे. तेव्हा नॅचरली बांधकाम व्यवसायाला सुद्धा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सरकार नक्कीच उपलब्ध करून आमच्या आधीच्या कार्यक्रमात जे बांधकाम व्यावसायिक झालं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की ती अक्षरशः निग्लेक्ट आम्हाला केले गेलेले गृह बांधणी उद्योगाला, आणि जो म्हणतात रिअल इस्टेटमध्ये 1 रुपया गुंतवला गेला की तो 70 इतर क्षेत्राची काळजी घेतो. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे भूमिग्रहण विधेयक, लँड ॲक्विजिशन बिल्स आहे की ज्यामुळे आधीच्या सरकारलाही त्रास झाला होता की कोळसा वीज आणि मुळात लँड ॲक्विजिशन. भूमिग्रहण विधेयक समजा संमत झालं
त्याचा निश्चित फायदा काय होणार हे पटवून देण्यात कुठंतरी आपण कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? कारण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळे जे आपली डेव्हलपमेंट आहे त्याचं कुठेतरी ते लँड ॲक्विजिशन हा त्याचा कळीचा मुद्दा आहे, हे आपण त्यांना पटवून देण्यात कुठेतरी आपण कमी पडलं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण जे केलं तेच बरोबर, आणखीन आपण जे केलं ते 100% बरोबर असं काँग्रेसचं कधी मानू नये. त्यांनी जे भूमी अधिग्रहण कायदा जो तयार केला होता त्याच्यामध्ये 2-4 त्रुटी होत्या, त्या त्रुटींना आम्ही पण विरोध केला होता, परंतु शेवटी समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही त्याला पाठिंबा देऊन ते विधेयक पास केलं होतं. आता राज्यसभेमध्ये आता गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळी आमचं सरकार आलेलं आहे, 286 आमचे पण खासदार निवडून आलेले आहेत, आम्हाला पण लोकांची नाडी कळते, लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्ही काही आकाशातून आलेलो नाही आहोत, आम्हाला पण चांगलं आणि वाईट कळतं, आम्ही पण शेतकऱ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की या शेतकऱ्याला काय पाहिजे, या शेतकऱ्याला पाणी आणि वीज पाहिजे, जर पाणी आणि वीज मिळत असेल तर या शेतकऱ्याला दुसरं काही नाही, काही नको. या देशातला शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे, एवढा कष्टकरी आहे, तो काय मागतोय? तो म्हणतो की माझ्याकडे जमीन आहे, तुम्ही मला फक्त पाणी द्या. आता ह्या पाण्याच्या सिंचनाच्या योजना आणायचं असतील तर आपल्याला जागा लागणार, अंतराळातून आणता येणार नाहीये. तुम्हाला इंटरप्ट करतो, क्षमा करा, पण आपले मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी त्यांची प्रतिक्रिया आली की शेतकऱ्यांसाठी त्याच्यात काही नाहीये. नाही, त्यांच्या प्रतिक्रियेचं आम्ही स्वागत करतो. उर्वशी ताई, जाता अगदी शेवटचा प्रश्न, वेळ कमी आपल्याकडे, गृहिणींच्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य येईल असं काही याच्यात आहे का? एक सर्वसामान्यांच्या मनात घोळणारा प्रश्न आहे, कारण ज्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जे महागाईपासून आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ असे होतं, अगदी थोडक्यात सांग. आपला जो निर्भया फंड त्याला 1000 कोटीची गुंतवणूक त्यांनी आणखीन यावर्षी दिलेली आहे, साहजिकच महिला खुश होतील. त्याचप्रमाणे महिलांसाठी म्हणजे सुकन्या समृद्धी जी योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली तर कर व्यवस्थेमध्ये त्यांना थोडीशी सवलत मिळेल. तसंच महिलांसाठी किंवा मुलीसाठी जर काही चांगल्या सुधारणा शिक्षणासाठी वगैरे करण्याला जो काही खर्च असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ती कर माफ केलेला आहे, म्हणजे पर्यायाने महिला त्यावर खुश होतील. दुसरं गोल्ड, महिलांचा जो चांगला आवडीचा विषय, परंतु आजकाल दागिन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट न करता जे सरकार गोल्ड कॉईन काढणार आहे अशोक स्तंभाचं नाणं घेऊन, त्याची जर चांगली गुंतवणूक केली तर महिलांची थोडीशी सेव्हिंग पण होईल आणि एक त्यांना आपल्याकडे हा गोल्डचा बॉन्ड पण महिलांसाठी काढता येईल, तोही त्यांना मिळेल. शिवाय इतर ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांना आहेत, त्याच्यात महिलाही आल्याच, त्यामुळे त्यांना त्याच्यात निराश होण्याचं कारण नाही. मला वाटतं गरिबांसाठी सर्व सेवा उपलब्ध होणे, त्याचबरोबर विकास साधन, आणि मुळातच असं एका अर्थतज्ञांनी व्यक्त केलं की महसुलीचे नवीन मार्ग त्यातनं आणखीन यायला हवे होते, कारण जे त्यांनी म्हटलं होतं की अजून येणं अपेक्षित होतं. तरीसुद्धा आपण स्वागत करूया, आणि जसं मी म्हटलं जसं की एका दिवसाची ही इव्हेंट नाही आहे, 364 दिवसही आपल्या त्यात जायचं, आपल्या डायरेक्ट परिणाम इनडायरेक्ट परिणाम आपल्यासारख्या नागरिकांवरच होणार आहेत. आपण पुढे लक्ष ठेवून राहू. आज उर्वशीताई अवधूतजी आपण सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुढील बातम्यांकडे. देशातील कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हानं आहेत. छोट्या छोट्या स्थानिक कृषी तंत्रज्ञानावर भर देण्याची आवश्यकता असून राष्ट्रीय अभिनव कृषी व्यवस्था निर्माण व्हायला हवी असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल आणि कुलपती चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, कृषी मंत्री एकनाथ खडसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे आदी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठातल्या 92 विद्यार्थ्यांना PhD, 668 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर 4365 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर 3 रुपये 18 पैशांनी वधारलं आहे, तर डिझेलच्या दरातही लिटर मागे 3 रुपये 9 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. वैद्यकीय पुनर्जन्माचा विचार करून लोकांनी अवयवदानाची चळवळ नेटानं पुढे नेली पाहिजे असं आवाहन प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आज सांगली इथं केलं. अनेक लोकांना दृष्टी प्रदान करणाऱ्या लहाने यांना जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. सगळ्या रोगांवर प्रभावी उपचार करण्यासाठी चेन्नईसारखं रुग्णालय मुंबईत उभारण्यात येणार असून एखाद्याचं रूप बदलून टाकण्याची शस्त्रक्रिया इथं करता येईल असं यावेळी लहाने यांनी स्पष्ट केलं. येत्या 2 वर्षात अशा रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल असंही ते म्हणाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं UAEवर 9 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं विजयाची हॅट्रिक साधली असून ब गटात सर्वोच्च स्थान मिळवलं आहे. UAEनं दिलेल्या 103 माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन 14 धावा करून तंबूत परतला.
त्यानंतर मात्र रोहित शर्मानं 57 आणि विराट कोहलीनं 33 धावा करत भारतानं 19व्या शतकातच निर्धारित लक्ष्य गाठलं. त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर UAEचा संघ 102 धावांवर गारद झाला. भारताच्या आर अश्विन सर्वाधिक 4 गडी बाद केले. या अगोदर आज झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर 1 गडी राखून विजय मिळवला. हवामान. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आदी ठिकाणी आज हलका अवकाळी पाऊस झाला. कोकणात सध्या आंब्याचा मोसम असून यावेळी पावसानं आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष आणि कांद्याच्या पिकावर होणार आहे. येत्या 48 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासचा परिसर तसंच पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातही येत्या 2 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 18, नागपूर 36, 19, पुणे 29, 16, औरंगाबाद 31, 16, नाशिक 28, 13, कोल्हापूर 30, 18, रत्नागिरी 30, 19, सोलापूर 33, 20 आणि अमरावती कमाल 26 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशविकासाचा दूरगामी दृष्टिकोन मांडणारा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प रालोआ सरकारकडून संसदेत सादर. अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन, कररचनेचं सुसूत्रीकरण, सामाजिक सुरक्षा तसंच अल्पसंख्याकांसाठी योजनांची घोषणा. व्यक्तिगत प्राप्तिकरात बदल नाही, सेवा करात वाढ, संपत्ती कर पूर्णपणे रद्द, ज्येष्ठांसाठी कल्याण निधी प्रस्ताव. तंबाखूजन्य पदार्थ, हॉटेल, फोन बिलात वाढ, फ्रीज, टीव्ही, चामड्याच्या वस्तू, LED दिवे, पेसमेकर स्वस्त. पायाभूत सुविधांसाठीच्या गुंतवणुकीत 70,000 कोटींची वाढ, शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी 8.5 लाख कोटींची तरतूद. संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूद 11% वाढ, अणुऊर्जा आणि संशोधनासाठी 5,900 कोटींची तरतूद. अर्थसंकल्प गुंतवणुकीला चालना देणारा आणि गरिबांचा विचार करणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अर्थसंकल्प केवळ करदाते आणि बड्या उद्योजकांचा विचार करणारा, पी चिदंबरम. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 18 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 9 पैशांनी वाढ. आणि मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक भागात अवकाळी पाऊस, राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.